छत्रपती संभाजीनगरच्या सामाजिक न्याय विभागाचं शासकीय वसतिगृह पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलंय। याचं कारण आहे मुलांच्या ताटात निघालेली मेलेली पाल आणि यामुळे तब्बल 28 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे आणि त्यांना त्रास होऊ लागला। हा संपूर्ण प्रकार घडलाय सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आणि संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या शहरामध्ये। बरं, याच सामाजिक न्याय मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या वसतिगृहाला भेट दिली होती। इथल्या अधिकाऱ्याला वसतिगृहाची दुरवस्था पाहून त्यांनी धारेवरही धरलं होतं। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला, तसंच खानावळीलाही भेट दिली होती। या खानावळीचं कॉन्ट्रॅक्टही त्यांनी त्यावेळी बदललं होतं। मात्र कालच्या पाल निघाल्याच्या घटनेनंतर माझानं या ठिकाणी जाऊन रियालिटी चेक केलाय। या गरजू विद्यार्थ्यांच्या जगण्याच्या संघर्षामध्ये काही बदल झालेला नाहीये आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहूया। करायला पाहिजे तुम्हाला फक्त पैसे खायचेत का देत आणखी काय? लाज नाही झालं ना, लाज। तर लाडकी बहीण योजनेमुळे सामाजिक न्याय खात्याचा निधी वळवत असून त्यामुळे समाज कल्याण विभागाला फटका बसत असल्याचं वारंवार समोर येत आहे। तर लाडकी बहीण योजनेमुळे सामाजिक न्याय विभागावर सर्वाधिक अन्याय होतोय। वर्षभरात सामाजिक न्याय खात्याचे 2,500 कोटी हे लाडकी बहीण योजनेसाठी महिला आणि बाल विकास खात्याकडे वळवण्यात आले। एकदा 1,827 कोटी आणि दुसऱ्यांदा 410 कोटी वळवले आहेत। दर महिन्याला 400 कोटी निधी वळवत असल्याची शिरसाट यांनीच कबुली दिली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी समाज कल्याण खात्याच्या निधीवर बोट ठेवले जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।